नमस्कार आणि येवकार हांव करण सावंत. तुम्ही पळयता प्रायम टी व्ही गोवा. आमी सद्या आसा आयनॉक्स कोर्टयार्ड हांगासर आणि हांगा गोवा मराठी फिल्म फेस्टिवल आसा. तुम्ही पळोवपाक शकता हांगा खुबशे असे एक्टर येयलेले आसा आणि हे सेलिब्रेशन 15 वर्सां जाली हे फिल्म फेस्टिवल सेलिब्रेट करता. आणि खुबशे असे एक्टर मराठी एक्टर हांगसर येयलेले आसा आणि तुम्ही पळोवपा तेंचे मुवीज आहा ती स्क्रिनींग जाता हांगा. आणि आमी थोड्याच वेळार तेंच्या कडेन इंटरॅक्ट जातले. तुम्ही पळयत राहा प्रायम टी व्ही गोवा. आयनॉक्स कोर्टयार्डान 50th मराठी फिल्म फेस्टिवलाक आणि आमच्या वांगडा एक असो आर्टिस्ट हा जो दुकान ह्या पिक्चराचो आर्टिस्ट हा. आम्ही तेंच्या कडेन इंटरॅक्ट करूया. पार्थ, तुम्ही ह्या पिक्चरमध्ये काम केलं आहे आणि खूप साऱ्या अशा पिक्चरमध्ये काम केलं. तुमचं ह्या पिक्चर दुकान हे एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? हा खूपच चांगला आणि खूप असा शिकवणारा एक्सपिरियन्स होता. कारण गजेंद्र अहिरे सरांनी तो लिहिला आणि डिरेक्ट केली फिल्म ही. सो त्यांचं नाव आधीपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे सिनेमे बघत आलो आहे आणि इतक्या मोठ्या माणसाबरोबर काम करायला मिळणार हे खूप मोठं माझ्यासाठी अचिव्हमेंट होती. आणि ते करताना मग त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्याच. पण ओव्हरऑल खूप चांगला लर्निंग एक्सपिरियन्स होता ही फिल्म. ओके. आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगू शकता या पिक्चरमध्ये? दुकान हा सिनेमा जो आहे तो खूप एका सेन्सिटिव्ह विषयाबद्दल आहे. सेक्स वर्कर्स जे असतात आपल्या सोसायटीमधले त्यांच्याबद्दलचा खूप महत्त्वाचा एक मुद्दा डिस्कस करणारा ही फिल्म आहे. सो तुम्हाला पण काही गोष्टी नव्याने कळतील. आपला काही लोकांकडे काही ठराविक एरियाकडे बघायचा आपला एक दृष्टिकोन असतो. तर तुम्हाला मे बी थोडा वेगळा त्याच्याबद्दलचं तुमचं एक वेगळं मत तयार होईल. तुम्हाला एक त्यातली वेगळी लेअर कळेल. सो त्यासाठी दुकान हा सिनेमा नक्कीच बघा. आणि हा पिक्चर करायचा उद्देश काय होता? कसा काय म्हणजे विचार कसा काय? खरं तर गजेंद्र सरांना ह्याचं चांगलं उत्तर माहिती असेल. पण मला वाटतं ते असं आहे की ह्यातले एक खूप महत्त्वाची ओळ आहे की प्रत्येक धर्माला एक धर्मग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथामध्ये एखादा ज्या धर्माचा माणूस मरतो तो मेल्यानंतर त्याचं काय कर्म करायचं आहे, क्रिया करायचे हे त्या धर्मग्रंथात दिलं आहे. पण समाजात वेश्या ज्या असतात त्यांच्या वेश्यांचा कुठला धर्मग्रंथ नाही, पण प्रत्येक धर्मामध्ये त्यांचा उल्लेख आहे. आणि वेश्या मेल्यानंतर त्यांचं काय नक्की करायचं असतं ह्याच्यावरती डिस्कस करणारी फिल्म आहे. सो त्यामुळे मला वाटतं की हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. पण हा तुम्ही बघितला तर तुम्हाला खूप नवीन काय काय गोष्टी यातनं डिस्कवर होतील. ओके. थँक्यू पार्थ. थँक्यू. ऑल द बेस्ट. आता असेच एक ॲक्टर दुकान मुवीची नाव जाऊन असा नेहा जोशी. तुमचा काय एक्सपिरियन्स कसा होता या मूवीबद्दल? खूपच चांगला अनुभव होता. प्रत्येक सिनेमा प्रत्येक पात्र तुम्हाला नवीन अनुभव देतो. आणि अनुभव कसा होतापेक्षा अनुभव किती संपन्न करणारा असतो. आणि कुठलंही चांगलं काम चांगल्या लोकांबरोबर केलं की तो अनुभव तुम्हाला संपन्न करतो, तुम्हाला खूप काही देत असतो जगण्यासाठी, कलेसाठी. तर गजेंद्र अहिरेसारखा लेखक दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला मिळतो आणि सीमा विश्वास, गोविंद नामदेव, नम्रता संभेराव, स्वानंदी टिकेकर, पार्थ भालेराव हे जेव्हा कलाकार तुमचे सहकलाकार असतात तेव्हा तो नेहमीच आनंददायी अनुभव असतो. आणि या शूटिंगच्या वेळी तुम्हाला काय चॅलेंजेस काय फेस करावे लागले तुम्हाला? चॅलेंजेस हे होते की आपण आपलं जे आयुष्य आहे आणि आपण ज्या पद्धतीने जगतो त्यापेक्षा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. त्यांची कहाणी आहे. तर अनेक गोष्टी असतात कलाकारासाठी जेव्हा स्पेशली एखाद्या ॲक्टरसाठी की तो ते जीवन जगलेला नसतो. पण त्याला हा विचार करायला लागतो की जर मी ही व्यक्ती असते तर मी कशी असते. पण ह्या व्यक्तीचा विचार करणं खूप कठीण होऊन जातं कधी कधी. कारण की माझ्यासारखं सारखं जीवन जगलेली एखादी व्यक्ती ती काय करेल, कशी वागेल, कशी बोलेल, तिचा दिनक्रम काय असेल. ह्यांचा दिनक्रमच आपला उलटा आहे. यांचं काम सुरू होतं रात्री ह्यांचा तर आणि ते खूप पेनफुल असतं. तुम्ही आणि जितके जास्त जवळ जायला लागतं त्या पात्राच्या तितकं ते जास्त पेनफुल व्हायला लागतं. पण कारण आम्ही इतक्या मुली होतो आणि त्याच्यामध्ये रिलीफ ही गोष्ट होती की आम्ही सेटवर खूप छान वातावरण होतं. एकमेकींना मदत करत, मजा करत
गप्पा गाणी गोष्टी असं सगळं करत करत आम्ही छान शूट केलं. आणि या 15 मराठी फिल्म फेस्टिवलला लोकांनी तुमच्या मूवीला चांगला रिस्पॉन्स दिला. हो, खूप चांगला रिस्पॉन्स दिला. 60% भरलेलं होतं आणि प्रेक्षक बोलले शो झाल्यानंतर. तर त्यांना सिनेमा आवडला. काही काही लोक प्रश्न विचारत होते गजेंद्र आहिरेंना. तर लोकांना जाणून घ्यायची पण इच्छा होती आणि हा सिनेमा आता पुन्हा कुठे बघायला मिळेल असेही प्रश्न विचारत होते. तर आपल्या कामाचं कौतुक झालं. आपण ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतो त्याचं कौतुक झालं की कोणालाही आनंद होतोच. तसा आनंद मिळालाच. थँक्यू. तुम्हाला पुढल्या मूवीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.